मला आनंद वाटतो। गेले 6 वर्ष ह्या हॉस्पिटलसाठी मी प्रयत्न करत होतो सभागृह नेता असल्यापासून। आज माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते भारतातलं पहिलं PPP मॉडेल म्हणजेच की ही जागा महानगरपालिकेने 1 एकर दिलेली आहे आणि 14,85,00,000 VGF दिले आणि बाकी आपुलकी फाउंडेशनने ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे। 150 बेडचं हे हॉस्पिटल आहे। कर्करोग रुग्णालय आपण बघतो की येणाऱ्या काळामध्ये कर्करोगचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे आणि पुणे महापालिकेने असा प्रकल्प भारतातल्या इतिहासात हा पहिला आहे। त्याच्यामध्ये CGS रेट म्हणजे 25% दरात शासकीय दरामध्ये रुग्णांना इथं सेवा दिली जाणार आहे। मग ह्याच्यामध्ये लिनियर एक्सिलेटर एक जे इंजेक्ट करतं ज्यांना कॅन्सर आहे ते मशीन इथं बसवतोय आपण। त्यानंतर पेट स्कॅन आहे, मेमोग्रामी आहे, त्यानंतर केमो आहे, विविध कॅन्सरसाठीची सर्व उपक्रम ह्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मला असं वाटतं की हे महापालिकेने केलेला आदर्श आहे। मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये हॉस्पिटल असताना रुग्णांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये द्यावे लागतात। माझ्या डोक्यात विचार होता की पुणेकर जे आहेत कोणी आजारी पडूच नाही आणि जर कोणी रुग्ण असेल कर्करोगचा तर त्याला ह्या पुणे महानगरपालिकेने केलेल्या संयुक्त प्रकल्पच्या हॉस्पिटलमध्ये 25% दरामध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे। हे मला वाटतं भारतातलं पहिलं मॉडेल आहे। मला अभिमान वाटतो आणि अशा प्रकारचं हे मॉडेल आहे। आज माननीय मुख्यमंत्र्याचं उद्घाटन करतील आणि लोक पण उद्यापासून ह्या नागरिकांच्या सेवेसाठी त्यांना सेवा देण्यासाठीचं हे हॉस्पिटल असणार आहे। काही गोष्टीवरून राजकारण पण एखादं चांगलं काम केलं तर नक्की राजकारण होतं। हा प्रस्ताव 6 वर्षापूर्वी सभागृह नेता असताना मी सॅलिसबरी पार्क मार्केट ह्या ठिकाणी केला होता। पेट स्कॅन आणि लिनियर एक्सिलेटर तिथं तो स्टँडिंगमध्ये ठराव मंजूर झाला, तो जनरल बॉडीमध्ये मंजूर झाला आणि मग ज्यावेळी ह्या संबंधित सर्वजण व्हिजिटला आले त्यांचं म्हणणं होतं की जागा मोठी हवी आहे, त्याचं लिक्विड असेल, त्याचं रेडिएशन असेल तर आजूबाजूला कोणाला त्रास होऊ नये। मग त्या काळातल्या संबंधित असतील अधिकारी असतील, डॉक्टर असतील, त्या संबंधित त्या आपुलकी सेंटरने सांगितलं की आम्हाला थोडी मोठी जागा हवी आहे। हा प्रस्ताव स्टँडिंग आणि जनरल बॉडीला त्या काळात स्टँडिंग कमिटी चेअरमन रासने साहेब होते, मुरल्यांना महापौर होते, त्यावेळी हा मंजूर केला आणि तो ठराव मंजूर केल्यानंतर ह्या ठिकाणी ही जागा बघायला आलो। ही जागा मोठी होती म्हणून ते प्रकल्प मंजूर झाल्यानंतर ह्या ठिकाणी तो शिफ्ट केला आणि ते करत असताना त्यावेळी जे नामकरण असेल त्यावेळी सभागृहात 2022ला महानगरपालिका असतानाचा केलेला हा सगळा प्रस्ताव आहे। नामकरण आज नसून आज उद्घाटन आहे आणि मला असं वाटतं की जसं चांगलं काम केलं की कोण ना कोण बोलणार आहे, पण माझा उद्देश इथं एवढाच आहे आज ह्या ठिकाणी गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, पुणेकरांसाठी कर्करोग रुग्णालय शासनाच्या कमी दरामध्ये 25% दरामध्ये उपलब्ध होते। आज माननीय मुख्यमंत्री एक उद्घाटन करतील, मग राज्यात असे मॉडेल व्हायला पाहिजेत असा उद्देश आहे। मला अभिमान आहे की हॉस्पिटल महानगरपालिकेच्या माध्यमातून PP मध्ये केले, यासाठी काही काळाची प्रतीक्षा आहे। 1 वाजता माननीय मुख्यमंत्री येतील, याचं उद्घाटन होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।